हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण आपल्या चॅनलवरती मूग मटकीची अतिशय सोपी अशी भाजी बनवणार आहोत। आता मूग मटकीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मूग आणि मटकी घ्यायची आहे। आपण ना छान अशी मोड आलेली मूग आणि मटकी इथे घेणार आहोत। साधारणतः 1 वाटीभर इतकी मटकी घेते मी इथे। 1 वाटीभर इतके मूग घेऊयात। या दोन्हीला ना अगदी छान असे मोड आलेले आहेत। यामध्ये आता ना पाणी टाकून ठेवूयात आणि तोपर्यंत आता आपण भाजीची तयारी करून घ्यायची आहे। आता ना इथे आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात। तेल छान असं गरम झालं ना की त्यामध्ये आपल्याला एक सुकी लाल मिरची टाकायची आहे। 2 तमालपत्र टाकूयात। थोडंसं चिमूटभर इतकं हिंग टाकायचं आहे। कढीपत्त्याची पानं टाकूयात आणि ना अगदी बारीक चिरलेला असा कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। कांदा हलकासा गोल्डन ब्राउन झाला ना की यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। अर्धा मध्यम आकाराचा टोमॅटो आपण यामध्ये टाकलेला आहे। कांदा टोमॅटो थोडासा परतून घेतला ना की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली। थोडीशी कोथिंबीर आपण इथेच टाकणार आहोत जेणेकरून कोथिंबीरीची खूप छान अशी चव इथे येते जेव्हा आपण भाजी बनवतो। 1 छोटा चमचा इतकी ना आलं लसूण पेस्ट टाकूयात। तर हे जे मोड आलेले मूग आणि मटकी आहेत जे आपण स्वच्छ धुवून घेतले ते आपल्याला यामध्ये टाकायचे। हे ना छान असं मिक्स करून घेऊयात एकदा। आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। साधारणतः 3 चमचे इतका आपण कांदा लसूण मसाला यामध्ये टाकणार आहोत। आपण ना यामध्ये कांदा लसूण मसाला टाकलाय ज्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे चव घेऊनच आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घेऊयात। आता अगदी थोडंसं पाणी यामध्ये ऍड करूयात। पाव छोटा पेला इतकं पाणी आपण यामध्ये ऍड केलेलं आहे। इथे ना 1 हिरवी मिरची टाकतेय मी। हिरवी मिरची ना एकदम ऑप्शनल आहे। मुलांना जर नसेल आवडत तुमच्या तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण थोडासा फ्लेवर ऍड करण्यासाठी आपण हिरवी मिरची इथे टाकलेली आहे। आता ना यावरती एक झाकण ठेवूयात। या झाकणावरती ना थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून भाजी खाली लागली नाही जाणार आणि वाफेवरतीच भाजी अगदी छान अशी शिजली जाईल। आणि आता ही भाजी ना आपल्याला मीडियम लो फ्लेम वरती मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 10 ते 12 मिनिटांसाठी ही भाजी आपण मस्त अशी मीडियम लो फ्लेम वरती ठेवली होती। मूग आणि मटकी दोन्हीही शिजलेले आहे। मस्त असं आपण वाफेवरतीच ही भाजी शिजवून घेतली। खूप जास्त पाणी यामध्ये ऍड केलेलं नाहीये। वरून गार्निशिंग साठी मस्त अशी कोथिंबीर पेरायची। नेहमीच्या जेवणातली अशी ही भाजी आपण आज खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। गार्निशिंग साठी मस्त अशी कोथिंबीर टाकायची वरून आणि लिंबू सुद्धा पिळायचा। नुसतीच खायला ही भाजी खूप छान लागते। तुम्ही चपाती भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। अतिशय सोपी अशी रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।